नमस्कार, शुभ सकाळ. आज आहे 4 जून. आजचा सविस्तर हवामान अंदाज आपण बघणार आहोत. आज राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे किंवा कोणत्या तालुक्यात पावसाची शक्यता आहे. चला तर मग बघूया सविस्तर माहिती. कोकण किनारपट्टीच्या परिसरात आज आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. यामध्ये प्रामुख्याने वळसद, सिल्वासा या परिसरात पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर नाशिकचा काही परिसर या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. डहाणू, पालघर, वडा, इगतपुरी हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय, या परिसरामध्ये आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. हा परिसर, या परिसरात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची आपल्याला शक्यता बघायला मिळत आहे. त्यानंतर वडा, इगतपुरी, त्या कल्याण, डोंबिवली, जुन्नरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे. मुंबई, खोपोली, खेड, पुण्याच्या काही परिसरात पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. पुण्याच्या परिसरामध्ये लोहा, रोहा, लवासा, पुणे, सासवड, राहू या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर चाकणच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे. मंचर, शिरूर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे. त्यानंतर अलकृती या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. जुन्नरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे. घारगाव, संगमनेर, राजूरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे. संगमनेरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे. श्रीरामपूरच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे. घारगाव, राहुरी, घोडेगावच्या परिसरात पावसाची शक्यता आहे. भगूर, पैठण, पाथर्डी, अहमदनगर, कडा हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय, या परिसरात आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे. अहमदनगर, पाथर्डीचा काही परिसर, कड्याचा काही परिसर, राळेगावचा काही परिसर आणि घोडेगावच्या दक्षिणेच्या परिसरात हा पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे. त्यानंतर मंचरच्या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. मंचर, शिरूर, चाकण, पुणे, राहू, दौंडच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे. श्रीगोंद्याच्या पश्चिमेच्या परिसरात पावसाची शक्यता आहे. सासवड, लवासा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. गोरेगावच्या परिसरात दिवेगर या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. प्रतापगड, वाई, लोणांड, फलटण, बारामतीच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. दापोली, खेड, सातारा, वडूज या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. गुहागर, चिपळूण, माखजान, पटण, कराड, विटा, मायनी, इस्लामपूर, तासगाव, रत्नागिरी, साखरपा, कोदोली, सांगली या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्यानंतर राजापूर, कोल्हापूर, कुरुंदवाड, कुडाची या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्यानंतर जत, पंढरपूरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे. पंढरपूरचा हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय, या परिसरात आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्यानंतर सोलापूरच्या दक्षिणेच्या परिसरात पावसाची शक्यता आहे. तुळजापूरच्या परिसरात देखील पावसाची आज शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. इंदापूरच्या पश्चिमेच्या परिसरात पावसाची शक्यता आहे. आणि हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय, या परिसरामध्ये आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे. त्यानंतर लातूरच्या परिसरात देखील काही ठिकाणी थोड्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील होऊ शकतो. नांदेड, वाघाळा येथे देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. पैठण, श्रीरामपूरचा परिसर, वैजापूरचा परिसर आणि जालना जिल्ह्यात देखील आपल्याला पावसाची शक्यता स्क्रीनवर बघायला मिळत आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, कन्नडचा काही परिसर, सिल्लोड, माहुरा, चिखलीच्या परिसरात पावसाची शक्यता आहे. अजंठा, बुलढाणाच्या काही परिसरात पावसाची शक्यता आहे. हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय, या परिसरात आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. पैठण, छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सिल्लोड, चिखली, जालना यामध्ये फुलंब्रीचा देखील आपल्याला समावेश बघायला मिळत आहे. औरंगाबाद, जालना, अंबड, पैठण, गंगापूरचा परिसर, देऊळगाव राजाच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे. माहोरा, दाभाडी, फुलंब्री, हसनाबाद या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे. त्यानंतर अजंठ्याचा दक्षिणेचा परिसर, या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. राज्याच्या इतर परिसरामध्ये यवतमाळच्या परिसरात ढगाळ वातावरण राहील. त्यानंतर डोंगरगड, देसाईगंज या ठिकाणी देखील ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे.
नागपूरच्या परिसरात, चंद्रपूरच्या परिसरात, विदर्भात हवामान कोरडे राहील. काही ठिकाणी हलक्या सरी येऊ शकतात. मात्र हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय, या परिसरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे. हा परिसर, यामध्ये छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सोलापूर, परभणी, त्यानंतर कोकण किनारपट्टीचा परिसर, या परिसरात आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. तर हा होता आजचा हवामान अंदाज. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.